नमस्कार. आजची कथा अपूर्ण लग्न भाग 3. लेखिका आहेत मीनाक्षी वैद्य. अभिवाचन करतात आहे उज्ज्वला सबनवीस. त्या दिवशी रात्री मला सासूबाईंनी सांगितलं, जा तुमची खोली तिकडे आहे. मी आमच्या खोलीत शिरले. सिनेमात दाखवतात तशी काही सजवलेली नव्हती, पण पलंगावरच्या गादीवर मात्र धुतलेली चादर टाकलेली दिसली. बाजूच्या स्टूलावर मी हातातील दुधाचा ग्लास ठेवला आणि पलंगावर एका बाजूला जाऊन बसले. थोड्या वेळाने पलंगावर बसले बसले खोलीचं निरीक्षण करत होते. त्याचाही कंटाळा आला. मग कसला तरी विचार करत पाय हलवीत बसले. मला विचार करताना पाय हलवायची खूप सवय आहे. आई नेहमी रागवते. रागवायची कसं म्हणू, कालपर्यंत रागवतच होती. कालपर्यंत मी तिची छबू होते ना. आज इकडे या अनोळखी घरात येऊन पडले. आता सगळंच बदलेल का? म्हणजे लग्न झाल्यानंतर सगळं बदलतं? माझ्या डोक्यात पुन्हा प्रश्न. शेवटी पाय हलवायचा पण कंटाळा आला. काय करावं कळेना. मी हळूच आवाज न करता खोलीचं दार उघडलं. माझं डोकं त्या छोट्याशा फटीतून बाहेर काढून मी आजूबाजूला बघितलं. कुठेच काही हालचाल दिसत नव्हती. येत होते फक्त घोरण्याचे आवाज. मला कळेना कोणाला विचारावं. मी दार हळूच लोटलं आणि पुन्हा पलंगावर येऊन बसले. इतका वेळ झाला तरी माझा नवरा आलाच नाही. विसरून गेला की काय मला, आणि बाहेरच झोपला की काय, ते काही कळत नव्हतं. आता माझ्या डोळ्यात झोप नुसता दंगा करू लागली. तेव्हा सवयीप्रमाणे मी हळूच बोलले, मरू दे मेला, जेव्हा यायचं असेल तेव्हा येईल. हे आपण कोणाच्या बाबतीत म्हटलं हे लक्षात येताच मी जीभ बाहेर काढली. आईचं बोलणं मला आठवलं. ती माझ्या मरू दे मेला या शब्दावर खूप चिडायची. आत्ता समोर असती ना तर माझ्या पाठीत एक धपाटा नक्की घातला असता. खूप वेळानंतर मी झोपेपुढे शरणागती पत्करली. जसं वाटलं तशी मी झोपून गेले. सकाळी मला कोणीतरी हलवून उठवतंय असं वाटलं, म्हणून मी कसेबसे डोळे उघडून बघितलं तर समोर सासूबाई उभ्या होत्या आणि नणंद मला हलवून हलवून उठवत होती. मला कळेना. मी धडपडत उठले. काय झालं? अगं तू कधी झोपलीस? दिनकर आला होता का खोलीत? दिनकर? कोण दिनकर? मी निरागसपणे विचारलं. अगं वेडे, तुझा नवरा, नणंद म्हणाली. आत्ता मला माझ्या नवऱ्याचं नाव कळलं. त्याच्या गळ्यात माळ घातली म्हणून त्यांचा चेहरा थोडा लक्षात राहिला होता. नाही, काल ते खोलीत आलेच नाहीत. मी खूप वाट बघितली. शेवटी मला झोप लागली. सासूबाई आणि नणंद एकमेकींकडे चिंतातूर नजरेने बघत होत्या. काय झालं? मी गोंधळून विचारले. सुमे, माझ्या मनात जी भीती होती तसंच घडलं ग बाई, सासूबाई नंडेला म्हणाल्या. आता काय करायचं? नणंद म्हणाली. मी आळीपाळीने दोघींकडे बघत होते. मला काहीच समजत नव्हतं. यांना कळलं तर घर डोक्यावर घेतील बाई, सासूबाई म्हणाल्या. बाबांना तर सांगावंच लागेल, नणंद म्हणाली. सुमे, आपण अरविंद भाऊजींना आधी सांगू. ते बरोबर यांच्या कानावर घालतील. यांच्या रागाला सामोरं जाण्याची माझी हिंमत नाही, सासूबाई घाबरून म्हणाल्या. हो आई, असंच करूया. मी बघते अरविंद काका कुठे आहेत. हो चल. सासूबाई आणि नणंद दोघी खोलीच्या बाहेर पडल्या. मला काहीच कळेना काय झालं. मीही त्यांच्या मागोमाग गेले. सासूबाईंनी अरविंद काकांना सगळं सांगितलं. ते मी दरवाजाच्या मागे उभं राहून ऐकलं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला कधी चक्कर आली ते कळलंच नाही. मी खाली पडले. दरवाजाशी आवाज आला म्हणून तिघांनी दरवाजाकडे बघितलं तर त्यांना नवीन सूनबाई चक्कर येऊन खाली पडलेल्या दिसल्या. तिघही तिच्या दिशेने धावले. अगो बाई, हिने आपलं बोलणं ऐकलं की काय, सासूबाई म्हणाल्या. ऐकलंच असेल म्हणून ती चक्कर येऊन पडली ना, अरविंद काका पण म्हणाले. आई, आता काय करायचं? नंडेने घाबरून विचारलं. ऐका दोघी जणी, हिला नीट धरून तिच्या खोलीत घेऊन जा आणि पलंगावर झोपवा. ती उठली की तिला काय सांगायचं ते सांगू, अरविंद काका म्हणाले. ठीक आहे, चल सुमे, पकड हिला, हळूच उठव, पुन्हा धडपडाट नको.
दोघींनी हळूच उचलून पलंगाकडे चालत तिच्या खोलीत नेलं आणि पलंगावर झोपवलं. तिच्या अंगावर पांघरून टाकत सासूबाई म्हणाल्या, काय लिहिलंय पोरीच्या नशिबात काय माहिती. वय लहान आहे, जरा हिला जपलं पाहिजे. सुमे, हिची जरा काळजी घे, हिच्या बरोबर राहा. आपलंच नाणं खोटं निघालं, त्यामुळे आपली जबाबदारी आहे ग हिला जपण्याची. माझं पुढे काय होईल हे बघूया पुढच्या भागात.